ज्या मेन कॉन्फिगरेशन होते ते आपले झाले. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलंय, सगळ्यात अगोदर आपण नंबर रेंजेस बघितल्या. ठीक आहे, नंबर रेंज इंटरनल एक्सटर्नल वगैरे कसं करायचं. त्यानंतर आपण फील्ड सिलेक्शन पण बघितलं. फील्ड सिलेक्शन नंतर आपण प्रोक्युरमेंट टाईप बघितला. त्याच्या आधी काय ते प्रोक्युरमेंट टाईप, व्ह्यूज बघितले, वेगवेगळे व्ह्यूज वगैरे जे डिपार्टमेंट वगैरे असतात ते. आणि आता आपल्याला बघायचं आहे अकाउंट डिटर्मिनेशन. आता याच्यामध्ये काही थोड्याफार गोष्टी राहिल्या आहेत त्या मी आता क्लिअर करून देतो, जे मिस झाल्या आहेत. त्याच्यामध्ये फील्ड सिलेक्शन मध्ये आपण बघितलं की नक्की कोणती फील्ड कशी शोधायची वगैरे. ठीक आहे, आणि तिला आपण एका कॅटेगरीमध्ये डिफाईन करतो. जसं सॉरी कॅटेगरी नाही, आपण काय म्हणतो की एखादी फील्ड हिडन असणार किंवा डिस्प्ले ओनली असणार, किंवा त्यानंतर तुझी एखादी फील्ड मॅन्डेटरी असणार आणि ऑप्शनल असणार. एकच मिनिट, हे चालू होतं आपलं. तर इथे फील्ड सिलेक्शन मध्ये जनरली आपण या 4 गोष्टी डिफाईन करतो कुठल्या एका फील्डला: हिडन, डिस्प्ले, मॅन्डेटरी आणि ऑप्शनल. आता काही काही केसेसमध्ये डिस्प्यूट होऊ शकतं, कारण जनरली मटेरियलच्या मास्टरमध्ये काय होतं आपलं की आपण ग्रुपच्या बेसिसवरती करतोय. एखादा आपण बघितलं की एखादी फील्ड आहे ती एका ग्रुपमध्ये असते, एका ग्रुपमध्ये 4-5 फील्ड्स होत्या वगैरे. तर कधी कधी डिस्प्यूट होऊ शकतं की एखादी फील्ड डुप्लिकेट होऊ शकते, 2-2 ग्रुपमध्ये होऊ शकते वगैरे. तर अशा केसेसमध्ये काय ना की एका ठिकाणी सपोज तू तिला मार्क केलंय मॅन्डेटरी. ठीक आहे, तू तिला मॅन्डेटरी मार्क केलंय. आणि दुसरी एक गोष्ट आहे, दुसरीकडे तू तिला सेम फील्डला मॅन्डेटरी करतो. ठीक आहे, एखादी फील्ड आता सपोज परचेसिंग ग्रुपच घे. परचेसिंग ग्रुपला तू एका ठिकाणी मॅन्डेटरी मार्क केलंय आणि दुसऱ्या कॉन्फिगरेशन मध्ये तू हिडन मार्क केलंय. तर मग सिस्टम कन्फ्यूज होऊ शकते की आता नक्की काय करायचं, काय हिडन घ्यायचं की मॅन्डेटरी घ्यायचं. किंवा मग एखाद्या सिस्टम मध्ये तू सपोज ऑप्शनल मार्क केलंय तिला आणि दुसरीकडे तू डिस्प्ले मार्क केलंय. एका केसमध्ये तू तिला मॅन्डेटरी मार्क केलंय आणि ऑप्शनल मार्क केलंय. मग आता 3 वेगवेगळ्या सिस्टम आहेत. 3 सिस्टम मध्ये आता नक्की डुप्लिकेट येऊ राहिले. इथे डुप्लिकेट होत आहे, इथे डुप्लिकेट होत आहे, वेगळ्या गोष्टी इथे डुप्लिकेट होत आहेत. मग सिस्टमने ऍक्च्युअली डिसाईड कसं करायचं की नक्की युजरला दाखवायचं कोणतं. ठीक आहे, तर मग त्या केसमध्ये काय ना की हा प्रायोरिटीचा सिक्वेन्स असतो. इथे तुझं सगळ्यात टॉपची प्रायोरिटी असते हिडनला, त्याच्यानंतर सेकंड प्रायोरिटी असते डिस्प्लेला, नंतर असते मॅन्डेटरी आणि सगळ्यात शेवटी प्रायोरिटी असते ऑप्शनला. आता ह्या केसमध्ये काय ना की आपल्याला 2 आपण ऑप्शन दिलेत त्याला की मॅन्डेटरी पाहिजे आणि हिडन पाहिजे. सिस्टम मॅन्डेटरी नाही करत, सिस्टम काय करणार, हिडन करणार. कारण मॅन्डेटरीच्या वरती प्रायोरिटी कोणाची, हिडनची आहे, मग हिडनला प्रायोरिटी दिली. आता ह्या केसमध्ये तुझी ऑप्शनल पण आहे डिस्प्ले. आता आपल्याला असं वाटायला पाहतं की ठीक आहे ऑप्शनल वगैरे म्हणजे तो टाकू शकतो एंट्रीज वगैरे त्याच्या मर्जीवरती, तसं नसतं. तू ऑप्शनल म्हणाला, मी म्हणतोय की नाही मला डिस्प्लेच पाहिजे, मला टाकूच द्यायची नाही एखाद्याला व्हॅल्यू, चुकून एखादी व्हॅल्यू जायलाच नको त्या फील्डमध्ये. त्या सिच्युएशन मध्ये सिस्टम म्हणते की प्रायोरिटीच्या बेसिसवरती डिस्प्ले टॉपला येते, दोघांमध्ये डिस्प्लेला जाणार. ह्या केसमध्ये तुझी ऑप्शनल आणि मॅन्डेटरी मध्ये मॅन्डेटरीला जाणार. ठीक आहे, तर हा तुझा प्रायोरिटीचा सिक्वेन्स असतो फील्ड सिलेक्शन मध्ये. प्रोक्युरमेंट टाईप आपण बघितलं, इंटरनल एक्सटर्नल वगैरे. ठीक आहे, MRP3 व्ह्यू मध्ये हा मेंटेन होतो MRP3. त्याच्यानंतर व्ह्यूज जे डिपार्टमेंट आहे त्या हिशोबाने, आणि आता उरलं आपलं अकाउंट डिटर्मिनेशन. आता ज्यावेळेस आपण अकाउंट डिटर्मिनेशन बघतो त्यावेळेस आपण 3 गोष्टी मेजरली बघतो. आता एकदा मी एक काम करतो, OMS2 सांगितला होता मी, मटेरियल टाईपचा टिकोड आहे आपला. आता मी आपलाच मटेरियल घेतो G-RAW. इथे गेलो डिटेल्स मध्ये, इथे आपल्याकडे फील्ड आहे अकाउंट कॅटेगरी रेफरन्स. ही फील्ड ॲज अ
मिडलमॅन जसं काम करतो की दोन गोष्टी सांभाळते कुठलीही गोष्ट, तशी ही फील्ड काम करते. हा जो अकाउंट कॅटेगरी रेफरन्स आहे हा तुझा मॅप असतो व्हॅल्युएशन क्लासला. आता एखादा कुठला मटेरियल ओपन करू आपण, व्हॅल्युएशन क्लास बघू. अकाउंटिंग, इथे तुझा आहे व्हॅल्युएशन क्लास अकाउंटिंग व्ह्यू मध्ये. हा व्हॅल्युएशन क्लास तुझा असाइन असतो ह्या आपल्या मटेरियल टाईप. आता इथे मटेरियल टाईप कुठला आहे, जो 0 आहे. ठीक आहे, ह्या मटेरियल टाईपच्या कन्फिगरेशन मध्ये आपल्याला भेटला इथे अकाउंट कॅटेगरी रेफरन्स. तो कुठला आहे, 0001. ठीक आहे, आता सिस्टम कशी काम करते की आपण जवळच्या कन्फिगरेशन मध्येच /o spro img, त्यानंतर इथे मटेरियल्स मॅनेजमेंट, पर्चेसिंग मध्ये अकाउंट डिटर्मिनेशन आहे का इथे कुठेतरी, कोटा नाही इथे पर्चेसिंग मध्ये नाही, सॉरी, इथे व्हॅल्युएशन अँड अकाउंट असाइनमेंट मध्ये. ठीक आहे, इथे आलो. इथे आल्यानंतर इथे तुझं आहे अकाउंट डिटर्मिनेशन, याला एक्सपांड करायचं. इथे आहे तुझ्याकडे अकाउंट डिटर्मिनेशन विदाउट विजार्ड. ठीक आहे, विदाउट विजार्ड मध्ये तुझ्याकडे ऑप्शन आहे डिफाईन व्हॅल्युएशन क्लासेस, याला एक्सपांड करायचं, ओपन करायचं. इथे तुझ्याकडे 3 ऑप्शन आहेत, अकाउंट कॅटेगरी रेफरन्स, व्हॅल्युएशन क्लास आणि मटेरियल टाईप अकाउंट कॅटेगरी रेफरन्स. आता हे दोघं इथे तुला क्रिएट करायचे आहेत वेगवेगळ्या गोष्टी. आणि इथे जो दिसतोय मटेरियल टाईप / अकाउंट कॅटेगरी रेफरन्स, तर इथे मटेरियल टाईपला अकाउंट कॅटेगरी रेफरन्स तुझा असाइन करू शकतो. तर सगळ्यात अगोदर बघू अकाउंट कॅटेगरी रेफरन्स. आता बरेचसे स्टँडर्ड आहेत. ठीक आहे, 0001, 0002 वगैरे हे जे स्टँडर्ड आहे तुझे, तुला ऍडिशनली ते बनवायचं आहे तर तू इथे बनवू शकतो. आता आपला ऑलरेडी इथे आपण बघितला की आपला मटेरियल टाईप मध्ये 0 मध्ये आपला अकाउंट कॅटेगरी रेफरन्स आहे 0001. ठीक आहे, हा झाला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघितली व्हॅल्युएशन क्लास. आता आपल्याला अकाउंट कॅटेगरी रेफरन्सला व्हॅल्युएशन क्लास असाइन करायचा आहे, तर इथे आपण जाऊ. आता मी एकदा एक काम करतो, इथे जातो. इथे व्हॅल्युएशन क्लास, अकाउंट कॅटेगरी रेफरन्स आणि इथे लिहितो मी मटेरियल टाईप. 3 गोष्टी आपल्याला मेन पाहिजे. तर आपण आपल्या मटेरियल मध्ये बघितलं होतं आपला व्हॅल्युएशन क्लास आहे 3000. ठीक आहे, हा आहे 3000. मी ते घेतो 3000. आपल्या ROH मटेरियल टाईपला आपण काय असाइन केलंय 0001. आता तेच बघू. सॉरी, याला टेक्स्ट फुल करावं लागेल. होत का नाही, ,0001. आता आपण बघू सिमिलर एंट्री आपल्याला इथे मिळते का. हे आपलं व्हॅल्युएशन क्लास. परत एकदा जातो, व्हॅल्युएशन क्लास वरती क्लिक केलं. ठीक आहे, हा पहिला जो कॉलम आहे तुझा आहे व्हॅल्युएशन क्लासचा. इथे सगळे तुझे व्हॅल्युएशन क्लासेस आहेत. व्हॅल्युएशन क्लासचा आपण असाइन कोणाला करतो, मटेरियलला. ठीक आहे, ते पण इथे मेन्शन करून येतो. इथे व्हॅल्युएशन क्लास तू केला असाइन मटेरियलला. आणि त्यानंतर सेकंड आहे तुझा अकाउंट कॅटेगरी रेफरन्स.
त्यानंतर इथे त्याचं डिस्क्रिप्शन आहे, अकाउंट कॅटेगरी रेफरन्स वगैरे. इथे पोझिशन मध्ये गेल्यानंतर आपण सर्च करू शकतो आपला व्हॅल्युएशन क्लास कुठला होता, 3000. तो करेक्टली असाइन आहे की नाही, तो 0001 ला असाइन आहे. आता इथे दुसरी महत्वाची गोष्ट, तुझा 0001 ला हे बघ मल्टिपल एंट्रीज आहेत, म्हणजे ते 3000 आहे, 3001 आहे, 3002 आहे. तर एका अकाउंट असाइनमेंट कॅटेगरीला, सॉरी अकाउंट असाइनमेंट नाही, अकाउंट कॅटेगरी रेफरन्सला, सॉरी अकाउंट असाइनमेंट नाहीये, अकाउंट कॅटेगरी रेफरन्स आहे. एका अकाउंट रेफरन्सला तुझे मल्टिपल व्हॅल्युएशन क्लासेस असाइन होऊ शकतात, बरोबर आहे ना. इथे 0001 ला 3000 पण आहे, 3001 पण आहे, 2 पण आहे, 3 पण आहे, त्याच्यावरती अजून काहीतरी राहू शकतात. हे बघ 720 आहे, हा अजून आहे का, हा 710 आहे. तर इथे काय प्रूव्ह होत आहे की एका अकाउंट कॅटेगरी रेफरन्सला मल्टिपल व्हॅल्युएशन क्लासेस असाइन करू शकतो. पण एका व्हॅल्युएशन क्लासला, ठीक आहे, एका व्हॅल्युएशन क्लासला मल्टिपल अकाउंट कॅटेगरी रेफरन्स नाही असं, म्हणजे आपला इथे 3000 आहे, त्याला एकच कुठली तरी अकाउंट कॅटेगरी रेफरन्स आपण यूज करू शकतो. आता इथे लिहिलं आपण, इथे 3000 घेतले, सिरीज घेतली आपण, तर ही सेम सिरीज किती मोठी सिरीज असली आपली, ते आपण इथे याला असाइन करू शकतो. पण 3000 ला आपण जर म्हणालो की मला 0001 पण पाहिजे आणि 3000 व्हॅल्युएशन क्लास साठी मला 0002 पण पाहिजे, तर हे पॉसिबल नाहीये. ठीक आहे, हे नाही होत. हे तुझं डेफिनेटली वर्क करतं प्रॉपर, पण हे नसतं, हे कॉम्बिनेशन नाहीये. याला ऑप्शन आहे का स्ट्राईक थ्रू करायला, स्ट्राईक थ्रू, ठीक आहे, हे काम नाही करत, किंवा याला मी रेड मध्ये मार्क करून देतो. ठीक, हे कॉम्बिनेशन तुझं काम करतं. आता त्यानंतर नेक्स्ट गोष्ट येते, आता आपण हे असाइनमेंट तर केली, ठीक आहे. आता यामध्ये हे पण आहे की तुझं हे जे 3000 तू एका सपोज मटेरियल 1 ला असाइन केलं, त्यानंतर हे मटेरियल 2 ला केलं, हे तू मटेरियल 3 ला केलं, त्यानंतर हा मटेरियल 4 ला केला. ठीक आहे, म्हणजे तू एका कॅटेगरीमध्ये वेगवेगळे मटेरियल्स साठी वेगवेगळे व्हॅल्युएशन क्लासेस यूज करू शकतो. आता हे जे मटेरियल आहेत, हे एक तर तुझा हा सुरुवातीला, आता सपोज आपण म्हटलो रॉ मटेरियल आहे, त्याच्यानंतर फिनिश मटेरियल पण होऊ शकतो, सेमी फिनिश होऊ शकतो, किंवा पॅकेज मटेरियल असू शकतो. ठीक आहे, वेगवेगळे ट्रेडिंग असेल, तुझा ट्रेडिंग मटेरियल असेल, तर वेगवेगळे मटेरियल साठी तू वेगवेगळे व्हॅल्युएशन क्लासेस करू शकतो. जनरली आपण असंच करतो की मटेरियल म्हणजे इन द सेन्स वेगवेगळ्या मटेरियल टाईप साठी ऍक्च्युली आपण हे करतो. आता आपण हे कशासाठी असाइन केलं होतं, झिरो साठी असाइन केलं होतं, पण फक्त झिरो साठीच करता येईल का आपल्याला, ते इथे बघायचं. आता इथे असाइनमेंट झाली, आपल्याला नवीन करायची नाही, कारण आपण स्टँडर्डच राहू दे. करायचं वाटलं तर तू प्रॅक्टिस करू शकतो, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. ट्राय करून बघ, नवीन कॅटेगरी बनवून बघ किंवा नवीन व्हॅल्युएशन क्लास बनवून बघ. ठीक आहे, इथे तू सिम्पली न्यू एंट्री करशील, इथे तू व्हॅल्युएशन क्लास नवीन बनव. एक अगोदरच्या विंडो मध्ये आपण अकाउंट कॅटेगरी रेफरन्स जो बनवला होता तो बनवून बघ, किंवा मी एकदा सिम्पल फक्त ट्राय म्हणून दाखव तुला. इकडे गेलो अकाउंट कॅटेगरी रेफरन्स मध्ये, इथे न्यू एंट्रीज केली, 2025 डिस्क्रिप्शन 2025 अकाउंट कॅटेगरी रेफरन्स, याला घेतलं, हा तुझा क्रिएट झाला इथे. त्यानंतर व्हॅल्युएशन क्लास. आता सपोज आपल्याला व्हॅल्युएशन क्लासेस चेंज नाही करायचे, ठीक आहे, मी काय करणार, न्यू एंट्री करणार, 3000 मी 2025 ला असाइन करू शकतो का, मला सांगा. आतापर्यंत जे डिस्कशन झालंय, मी हे करू शकतो का, माझी एंट्री सेव्ह होईल का, याच्यामध्ये होऊ शकते का, नाही. मी काय म्हणालो, मी एक कन्सेप्ट सांगितलं तुला थोड्या वेळापूर्वी, की एका व्हॅल्युएशन क्लासला मल्टिपल अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी नाही, सध्या 3000 ला ही ऑलरेडी असाइन आहे.
तर हे पॉसिबल नाही होणार. हा, same. तर मी याला करतो. तो काय म्हणतोय, Same. आणि एंट्री ऑलरेडी एक्झिस्ट विथ द सेम की, Same. कारण 3000ला 0001ची ऑलरेडी असाइन आहे. ठीक आहे, मग मी काय करू शकतो, तर मला तोच असाइन करायचा आहे. तर माझ्याकडे ऑप्शन काय आहे, मी याला बॅक जातो. Delete करा ना. पहिली डिलीट करायची, इथे मी टाकतो 3000, हा घेईल मी आणि ही एंट्री डिलीट करून देईल. सेव्ह, ही डिलीट झाली. आणि आता मी इथे नवीन एंट्री करू शकतो. 3000 आणि माझे अकाउंट कॅटेगरी रेफरन्स 2025. याला इथे डिस्क्रिप्शन देऊ शकतो मी. 2025 अकाउंट कॅटेगरी रेफरन्स, हे मी करू शकतो. आता एंट्री माझी सेव्ह झाली आहे. बट एनिवे हे प्रॅक्टिस म्हणून आपण करतोय. जर ठेवायची आपल्याला तरी ठेवू शकतो. पण आता 2025 अकाउंट कॅटेगरी रेफरन्सला इथे काय असाइनमेंट आहे, अकाउंट कॅटेगरी रेफरन्सचं असाइनमेंट आहे मटेरियल टाईपला. ठीक आहे, कुठे ओपन आहे माझं, तर डिस्प्ले मोड मध्ये मी. ओके, इथून बॅक जातो. तो एरर का देत होते पण सांगतो. इथे गेलो, अजून तो डिस्प्ले मोड मध्ये टाकतो. आता इथे तुझे असाइनमेंट आहे मटेरियल टाईप सोबत अकाउंट कॅटेगरी रेफरन्स. आता जर मी ते सर्च केलं, माझा मटेरियल टाईप काय होता, आपण जो बनवला होता 0 होता. ठीक आहे, 0ला अकाउंट असाइनमेंट अकाउंट रेफरन्स कॅटेगरी काय 0001. आता ज्या वेळेस 0 यूज करू, 0001ला जे कुठले व्हॅल्युएशन क्लासेस असाइन. आता सपोज मी यूज करतोय, मी एक मटेरियल बनवतो समजा /MM01. मटेरियल टाइप 0. ठीक आहे, मटेरियल नाही घेत, अकाउंटिंग घेतला डायरेक्ट. ठीक आहे, ब्रँड P001. डिस्क्रिप्शन टेस्ट मटेरियल फॉर अकाउंट कॅटेगरी रेफरन्स. ठीक आहे, बेस युनिट विच मटेरियल ग्रुप. आता मला सांग, मी ते 3000 घेऊ शकतो का? माझा हा रॉ मटेरियल बनवतोय मी, आता मी ते 3000 घेऊ शकतो का? आपण असाइनमेंट केलेलं नाही घेऊ शकत त्याला, तिची असाइनमेंट आपण चेंज केली. आता आपण काय केलंय, इथे गेलो, कुठे गेलो, हा आपला जो 3000 होता तो आहे 001ला. ठीक आहे, 3000 व्हॅल्युएशन क्लास 001ला होता. पण आय थिंक आपण काय केलं, आता 3000 हा जो आहे, सॉरी इथे घेतो, आपला जो 3000 आहे मी तो कोणाला असाइन केलाय, 2025 ला असाइन केलाय. आता आपण ही असाइनमेंट केली आहे आणि आपल्या 0ला मटेरियल टाईप कुठला होता आपला 0ला ही असाइनमेंट आहे 001ची. तर 001 मध्ये 3000 नाहीच आहे, जे 01 मध्ये हे आहेत बाकीचे. ठीक आहे, हे बाकीचे अवेलेबल होतील आपल्याला, पण 3000 2025ला आहे. मग आपल्याला 3000 इथे यूज नाही करता येणार. तरी आपण एकदा ट्राय करून बघू. आता मी ते 3000 टाकतो. ठीक आहे, एंटर करतो. तो काय म्हणतोय, व्हॅल्युएशन क्लास 3000 नॉट अलाउड फॉर मटेरियल टाईप रॉ मटेरियल 2025 CC. आपला मटेरियल टाईपचं नाव आहे
दाखवत नाही, एररच देतोय तो तरी. ठीक आहे, पण आपला जो मटेरियल टाईप आहे झिरोचं डिस्क्रिप्शनच्या हिशोबाने सांगतोय तो मटेरियल टाईप रॉ मटेरियल साठी हा व्हॅल्युएशन क्लास असाइन नाही. मग आपल्याला असाइनमेंट मध्ये काय अवेलेबल सध्या इतकेच अवेलेबल 3001 आहे बघ, 1 आहे. वन आहे इथे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 2 पण आहे, त्याच्यानंतर 3003 आहे. ठीक आहे, आता हे आपण कॉपी पेस्ट केले. ठीक आहे, हे स्क्रोल केलं होतं आपण त्यामुळे आलेले. ठीक, आणि 710 720 हे दोघं पण बघितले होते आपण त्यावेळेस. इथे जर गेलो मी बॅक व्हॅल्युएशन क्लासमध्ये, हे बघ 710 720, त्याच्यानंतर 3001 3002 3003 ह्या 5 गोष्टी आपल्याला दिसत आहेत. 3000 नाही इथे, मी स्क्रोल जरी केलं 3000 ला इथे 2025 आहे, म्हणून तो आपल्याला एरर देतोय. एक तर आपल्याला इथे असाइनमेंट चेंज करावं लागेल. ठीक आहे, किंवा मग दुसरी गोष्ट आहे 3000 ची असाइनमेंट आपली इथे करता येईल. आपल्याला इथून बॅक जातो, इथे मटेरियल टाईप मध्ये अकाउंट कॅटेगरी रेफरन्स मध्ये आपला आहे झिरो ला अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी आहे सध्या आपली 0001. आपण याला चेंज करू शकतो 2025 झाली. याला सेव्ह करायचे, याला सेव्ह केलं. आता जर मी मटेरियलला 3000 टाकतोय, पण रिफ्रेश करावं लागेल मला. 001 स्टोरेज लोकेशन कसं काय घेतलं, टेस्ट मटेरियल फॉर अकाउंट असाइनमेंट, नाही अकाउंट असाइनमेंट, अकाउंट डिटर्मिनेशन. Processing काय टाकायचं राहिलंय का. ठीक आहे, आता तो 3000 घेतोय. त्याला जर मी काढलं आणि ते सर्च केलं तर माझ्याकडे एकच एंट्री आहे, कारण सध्या आपण हीच एंट्री मेंटेन केली. ठीक आहे, म्हणून तो आपल्याला इथे 3000 देतोय. मी त्याला सिलेक्ट करतोय, इथे प्राइस टाकतो 100, प्राइस कंट्रोल आपलं मुव्हिंग ॲव्हरेज आहे, आणि याला मी आता सेव्ह करू शकतो. फील्ड अवेलेबिलिटी MRP 3 मध्ये KP. ठीक आहे, आपला मटेरियल क्रिएट झाला. तर हे बेसिक होतं तुझं, की ह्या अशा प्रकारे तू आता इथे चेंज केली. पण मी तुला हे दाखवलं झिरो मध्ये आपण OMS2 मध्ये ज्यावेळेस कन्फिगरेशन करतो रॉ मटेरियलचं. इथे इथे कुठे इथे आता मी ROS घेतो दाखवायला. इथे पण मी चेंज करू शकतो ना त्याला, याला डिस्प्ले टू चेंज मध्ये तिकडे ओपन विंडो. झिरो मी ते गेलो, इथे डिटेल्स मध्ये गेलो, डिस्प्ले टू चेंज, मी ते पण चेंज करू शकतो. हे ROS ओपन झालं, सॉरी ROS झालं. दोन्ही सिलेक्टेड आय थिंक. ओके, याला डिसिलेक्ट करतो, डिटेल्स मध्ये जातो. हा, इथे पण चेंज करू शकतो किंवा
तिकडे पण चेंज करू शकतो. इथे ऍक्च्युली व्हायला पाहिजे होते, ते का नाही झालं काय माहिती. एक काम करतो, याला आता असंच ठेवतो, इकडे बॅक जातो, डिस्प्ले चेंज मध्ये टाकतो. हाय मटेरियल टाइप अकाउंट कॅटेगरी रेफरन्स पोझिशन GRAW. हे तर झालंय व्यवस्थित. त्याला सेव्ह नाही केलं का आपण? हे तर व्हायला पाहिजे होतं. एक काम करतो, त्याला मी परत 001 बॅक. आता 001 आहे. आता बरोबर आहे. आता मी याला परत बॅक घेतो. आता आपण याला 2025 चेंज करून बघू. इथे कुठे गेला? इथे GRAW सेव्ह झालं. ओके. आता जर याला मी रिफ्रेश करतो /OMS2 परत, आता जर इथे गेलो GRAW, आता डिटेल्स मध्ये हा इथे तुझा अपडेट झालाय. तर तुझ्याकडे अकाउंट कॅटेगरी रेफरन्स अपडेट करायला दोन ऑप्शन आहेत. एक तर तू इथे पण अपडेट करू शकतो, जर इथे काय असणार आहे, जी तुझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल लिस्ट आहे अकाउंट कॅटेगरी रेफरन्सची, त्या लिस्ट पैकीच तू सिलेक्ट करू शकतो. पण आता जे आपण दुसरं कॉन्फिगरेशन बघितलं तिथे काय ना, तिथे तू हे अकाउंट कॅटेगरी रेफरन्स तुझ्या मर्जीचा बनवू शकतो आणि तू तिथे असाइन करू शकतो. एवढाच मेन डिफरन्स याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट, आता हे झालं. आता हे नक्की आपण करतो का? हे ऍक्च्युली मी तुला आधी सांगायला पाहिजे होतं, पण हे करतो का आपण? आपला जो व्हॅल्युएशन क्लास आहे, अरे थांब, एक गोष्ट राहिली सांगायची. इथे मी एक काम करतो, सगळं रिस्टोर करून देतो अगोदर आपल्या गोष्टी, कारण बरेचसे मुलं पण ट्राय करतात ना. व्हॅल्युएशन क्लास, इथे आपला ओरिजिनल अकाउंट कॅटेगरी रेफरन्स होता 0001. सेव्ह, बॅक, मटेरियल टाइप, ओके. इथे करून देतो मग चेंज 0001. सेव्ह, बॅक. अरे यार, स्लो काय एवढं आहे. परत बघू आता इथे प्रॉपर झालंय का आपलं. ठीक आहे, हे अपडेट झालंय. आता आहे बघ, इथे बघू शकतो तू की हा 0 आहे, हा GRMD आहे, हा GRO1 आहे, हा GROD आहे. ठीक आहे, हा ROH आहे. इथे अजून स्टँडर्ड पण असतील. ROH ला सर्च करून बघतो मी. ROH आहे, RRR आहे. या सगळ्यांना अकाउंट कॅटेगरी रेफरन्स काय तुझा 01, 01, 0001. ठीक आहे, इथे 0001, हे ZCAP, ZCON वगैरे, ZDOC, या सगळ्यांना तुझे 0001 आहेत. तरी ते काय होतं तुला की ते मल्टिपल मटेरियल साठी, मटेरियल टाईप साठी, इथे तू सपोज ROH झाला किंवा GXYZ घेतला, G समथिंग घेतला. ठीक आहे, तो असे वेगवेगळे मटेरियल टाईप घेतो. मटेरियल टाईप साठी म्हणजे एका अकाउंट कॅटेगरीला आपण म्हणू शकतो की मल्टिपल मटेरियल टाईप तू असाइन करू शकतो. एका अकाउंट कॅटेगरीला तू मल्टिपल व्हॅल्युएशन क्लासेस पण असाइन करू शकतो. पण एका मटेरियल टाईपला एकच अकाउंट कॅटेगरी रेफरन्स आणि एका व्हॅल्युएशन क्लासला एकच अकाउंट कॅटेगरी रेफरन्स, म्हणजे हे दोघं तुझे युनिक कॉम्बिनेशन होतं तुझं. ठीक आहे, आता याचे बरेचसे प्रॅक्टिकल सिनारिओ तू टेस्ट करशील, समजा प्रॅक्टिस करशील, त्यावेळेस तुला समजेल काही ना काही डाऊट वगैरे आला तर विचार मग त्यावेळेस.
म्हणजे आपण म्हणू शकतो की ज्यावेळेस तुझे मल्टिपल मटेरियल्स आहेत, मल्टिपल मटेरियल साठी तू एका अकाउंट कॅटेगरीसाठी वेगवेगळे व्हॅल्युएशन क्लासेस मेंटेन करू शकतो. जर गरज वाटली तुला तर प्रत्येकासाठी सेपरेट तुझा अकाउंट कॅटेगरी रेफरन्स मेंटेन पण करू शकतो. पण ह्या एका मटेरियलसाठी वेगवेगळे अकाउंट कॅटेगरी रेफरन्स किंवा एका मटेरियल टाईपसाठी, तर एका मटेरियल टाईप म्हणजे रॉ झाला. रॉ मटेरियलसाठी तुला वाटतंय की माझ्याकडे 3 वेगवेगळे, सपोज आता तुला रिक्वायरमेंट अशी तुझी की प्लास्टिकचं रॉ मटेरियल आहे, एक तुझं मेटल रॉ मटेरियल आहे, त्याच्यानंतर तिसरं बाय प्रॉडक्ट आहे कुठलं तरी रॉ मटेरियलचं. ठीक आहे, या तिघं तुझे कशा देत आहेत, तुझे सपोज मटेरियल टाईप तुझा झिरो, तिघं झिरो आहे. तू म्हणतोय की मला इथे याला व्हॅल्युएशन क्लास 3000 पाहिजे, याला 3004 पाहिजे, याला 3006 पाहिजे, 3306 पाहिजे. हे पॉसिबल आहे का? हे पॉसिबल नाहीये. का नाहीये? कारण तुझा मटेरियल टाईप एकच आहे. आपण काय म्हणालो, एका मटेरियल टाईप साठी एक अकाउंट कॅटेगरी रेफरन्स, एका अकाउंट कॅटेगरी रेफरन्स साठी मल्टिपल व्हॅल्युएशन क्लासेस, सॉरी एक मिनिट, एक मटेरियल टाईप एक अकाउंट कॅटेगरी रेफरन्स, त्याच्यामध्ये मल्टिपल व्हॅल्युएशन क्लासेस. तर हे पॉसिबल होऊ शकतं, हे पॉसिबल होऊ शकतं मल्टिपल. कारण जर तू ह्या रेफरन्स मध्ये हे तिघ मेंटेन केलेत व्हॅल्युएशन क्लासेस, तर तू हे करू शकतो. ठीक आहे, तर असे वेगवेगळे सिनेरियोज क्रिएट करायचे, त्या हिशोबाने प्रॅक्टिस करायची. त्यानंतर आता हे जे आपण एवढं काही केलं, तुझा व्हॅल्युएशन क्लास घेतला, अकाउंट कॅटेगरी रेफरन्स घेतला, मटेरियल टाईप घेतला, हे कशासाठी म्हटलं आपण सुरुवातीला? आपण म्हणालो की हे आहे तुझं अकाउंट डिटर्मिनेशन. अकाउंट डिटर्मिनेशन म्हणजे काय? आता तू कुठल्याही पोस्टिंग्स करतो. आता आपण ज्यावेळेस GR बनवला, GRच्या वेळेस आपण मेजरली 2 पोस्टिंग केल्या, कुठल्या? BSX आणि WRX. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन मध्ये वेगवेगळ्या पोस्टिंग्स होतात. आता हे 2 मेजर ट्रान्झॅक्शन आपण नेहमी बघणार आहेत. BSX होता तुझा स्टॉक अकाउंट साठी, WRX होता JRR क्लिअरन्स साठी. परत इनवाइस जर पोस्ट करशील तर KBS होती, बरोबर? ते कोणतं होतं तुझं? व्हेंडर अकाउंट होतं. आता तुला ऍक्च्युअल पोस्टिंग, फायनान्सची पोस्टिंग इथे करणार आहे, तू या तिघ अकाउंटला करणार आहे, बरोबर? या तिघ अकाउंटला कुठला GL? आता BSX साठी सपोज तुझा GL असेल 4 लाख घेतला. ठीक आहे, याच्यासाठी 6 लाख हा GL नंबर असेल तुझा, याच्यासाठी 7 लाख असेल. आता सिस्टम कशी ओळखणार की जर तुझे स्टॉक अकाउंटला पोस्टिंग करायची आहे तर 4 लाखाला जायला पाहिजे, या अकाउंट मध्ये जायला पाहिजे, हे GL अकाउंट आहे तुझे. ठीक आहे, हे GL अकाउंट आहे, इथेच जायला पोस्टिंग व्हायला पाहिजे. JRR क्लिअरन्सची पोस्टिंग 6 लाख GL लाच व्हायला पाहिजे. व्हेंडर अकाउंटची पोस्टिंग यालाच व्हायला पाहिजे. कन्झम्पशनची पोस्टिंग, सपोज कन्झम्पशनची पोस्टिंग ती घेतली आपण 9 लाख, 9 लाख. त्याच्यानंतर स्क्रॅपची पोस्टिंग झाली. ठीक आहे, स्क्रॅपिंगची पोस्टिंग काहीतरी 11, हे GL आहे सपोज, या GL ला व्हायला पाहिजे. हे सिस्टम डिटरमाइन कशी करते? तर डिटरमाइन करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ही. आता इथून व्हॅल्युएशन क्लास वरून आणि मटेरियल टाईप वरून आपण हे सगळ्या गोष्टी व्हॅल्युएशन क्लास डिटरमाइन करेपर्यंत केल्या सगळ्या गोष्टी. या व्यतिरिक्त अकाउंट डिटर्मिनेशन मध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर तुझी झाली ही व्हॅल्युएशन क्लास, दुसरी आहे तुझी प्लांट, आणि तिसरी आहे तुझी मुवमेंट टाईप. मुवमेंट टाईप अजून आपण बघितलेलं नाही, आता आपण फक्त याच बघितलं. आता व्हॅल्युएशन क्लास कुठून येतोय तुझा? हा तुझा आला मटेरियल टाईप मधून. प्लांट आता आपण ज्यावेळेस सिस्टम डिझाईन करतो, सेटअप करतो, सगळ्यात आधी आपल्याला सेटअप करायचा असतो व्हॅल्युएशन एरिया. आपण कन्सिडर करतो
प्लांट ॲज अ व्हॅल्युएशन एरिया. 99% केसेसमध्ये आपण व्हॅल्युएशन एरिया हा प्लांट ठेवतो. खूप क्वचित केसेसमध्ये आपण त्याला कंपनी ठेवणार आहे. ठीक आहे. आणि मुवमेंट टाईप असते जे ऍक्च्युअल ट्रान्झॅक्शन्स मटेरियलचे मुवमेंट्स तू करतो. म्हणजे सपोज तू जी आर केला, पीओच्या आधी जी आर केला म्हणजे तू काय केलं, मटेरियल रिसिव्ह केलं, याला आपण म्हणतो जी आर एन. नॉर्मल टर्म्स मध्ये आपण याला जी आर एन म्हणतो. हे आपण 101 ने पोस्ट करतो. ठीक आहे. याचं जर रिव्हर्सल केला म्हणजे हे कॅन्सल केलं तर हे 102 ने करतो. तसंच सपोज तू मटेरियल टू मटेरियल मूव्ह केलं, चेंज केलं, ते आय थिंक 309 का 309. जर तू प्लांट टू प्लांट मटेरियल मूव्ह करतोय, प्लांट टू प्लांट, त्या केसमध्ये आपण मुवमेंट टाईप काय यूज करतो, 301 यूज करतो. जर तू स्टोरेज लोकेशन टू स्टोरेज लोकेशन मूव्ह करतोय, 311 यूज करतो. म्हणजे हे जे कोड्स आहेत हे मुवमेंट टाईपचे कोड्स आहेत, हे मुवमेंट टाईप्स आहेत ऍक्च्युली. ठीक आहे. या प्रत्येक मुवमेंट टाईपला अशा बऱ्याचशा मुवमेंट टाईप्स आहेत. कोड 3 डिजिटच्या मुवमेंट टाईप असतात. यांना प्रत्येकाला अर्थ असतो. 311 दिसली याचा अर्थ असा समजायचा की मटेरियल एका प्लांटच्या स्टोरेज लोकेशन मधून त्याच प्लांटच्या स्टोरेज लोकेशन मध्ये मूव्ह झाले. जर एका प्लांटच्या स्टोरेज लोकेशन मधून दुसऱ्या प्लांटच्या स्टोरेज लोकेशन मध्ये मूव्ह होते म्हणजे प्लांट टू प्लांट मूव्ह होते, तर 301 वापरलं जातं. तर त्यावेळेस ना सिस्टम काय करते, अगोदर ह्या गोष्टी चेक करते की मुवमेंट टाईप कुठली, नक्की ट्रान्झॅक्शन काय होतंय, जी आरचा अगेन्स्ट मटेरियल होतंय की सपोज इथे 211 घेतलं, सेल्सला गेलं समजा इथे मटेरियल. ठीक आहे. किंवा कॉस्ट सेंटरला गुड्स इश्यू केला. ठीक आहे. 261 आहे गेस कॉस्ट सेंटरसाठी. ठीक आहे. तर असे तू नक्की इश्यू करतोय, जी आर करतोय की फक्त ट्रान्सफर पोस्टिंग करतोय, मटेरियल मूव्ह करतोय कुठल्या एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशन पर्यंत. तर पहिली गोष्ट ही येते, तुझा व्हॅल्युएशन कुठला आहे, व्हॅल्युएशन एरिया कुठला आहे, कोणत्या प्लांट मध्ये पोस्टिंग होतीये आणि तुझा व्हॅल्युएशन क्लास कोणता आहे. इथे आपला 3000 होता, सिस्टम बघेल 3000 आहे. ठीक आहे. प्लांट बघेल आपला P001 आहे आणि सपोज जी आर केला आणि जी आर केला. आता या तिघांच्या कॉम्बिनेशन मध्ये एक जीएल असणार. सपोज मी म्हटलं याच्या कॉम्बिनेशन मध्ये जीएल आहे तुझा, हा तुझा जीएल नंबर आहे. मग सिस्टम बघणार, कॉम्बिनेशन चेक केलं, सगळं व्हेरीफाय करेक्ट आहे, जीएल भेटला, या जीएल ला तुझी स्टॉकची पोस्टिंग होणार, BSX ची तुझी पोस्टिंग होणार. याच कॉम्बिनेशन साठी तुझं JRR क्लिअरन्स पण असणार आहे. ते अकाउंट आहे समजा इथे, हे तुझं क्लिअरन्स अकाउंट आहे. सिस्टम चेक करणार या 3 गोष्टी, क्लिअरन्स अकाउंट भेटलं, इथे तुझी पोस्टिंग करणार. आता ही पोस्टिंग कुठे केली जाते, हे मेंटेन कुठे केलं जातं पोस्टिंग, तर आता ही गोष्ट आपण बघितली. आता पाथ थ्रू दाखवतो आणि टिकोडे पण दाखवतो. इथून बॅक आला, आपण सगळ्या गोष्टी इथे व्हॅल्युएशन क्लासेस मध्ये मेंटेन केल्या. त्याच्याच खाली ते ऑप्शन तुझा हे डिफाईन अकाउंट ग्रुपिंग फॉर, नाही हा नाही वाटतं, हा कन्फिगर ऑटोमॅटिक पोस्टिंग. याच्यामध्ये परचेस अकाउंट मॅनेजमेंटच्या खाली कन्फिगर अकाउंट पोस्टिंग आहे, त्याच्या खाली नाही होत, याच्यामध्येच आहे. हा याच्यामध्येच आहे, अकाउंट डिटर्मिनेशन विझार्ड मध्ये कन्फिगर अकाउंट पोस्टिंग आहे. याला जर गेला, याला कॅन्सल करायचं, ह्याचा ऑप्शन तुझा अकाउंट असाइनमेंट. हा इथे जीआर अकाउंट्स वगैरे आहेत, ते काय बघायची गरज नाही आपल्याला. अकाउंट असाइनमेंट मध्ये गेलो, इथे सगळे ट्रान्झॅक्शन दिसतात. आपण स्टॉक अकाउंटची पोस्टिंग BSX ला करतो, त्याला नाव काय, इन्व्हेंटरी पोस्टिंग. ऑफसेटिंग असेल, कन्झम्पशन असेल, कन्झम्पशनची आपण करतो GBB ला. हे बघ, ऑफसेटिंग एंट्री फॉर इन्व्हेंटरी पोस्टिंग,
ते आपण GBB ला करतो. GRIR क्लिअरन्स WRX कुठे खाली असणार, हा WRX, हा काय तुझा GRIR क्लिअरिंग अकाउंट. परत KBS असणार तुझा, आपण KBS बघितला होता इनवॉइस पोस्टिंगला. कुठे हा अकाउंट असाइन परचेस ऑर्डर्स, म्हणजे हे व्हेंडर अकाउंट असतात जनरल. ठीक आहे, इथे त्यांनी अकाउंट डिटर्मिनेशन चेक नाही केलेलं KBS ला, पण बाकीच्या गोष्टी बघशील तर बाकीच्या गोष्टी नाही चेक केलं. म्हणजे हे काय सांगतोय, इथे ऑटोमॅटिक अकाउंट डिटरमाइन करायचंय की नाही करायचंय. इथे व्हेंडर अकाउंट ऑटोमॅटिक डिटरमाइन नाही करणार म्हणून नाही केलं. याला F1 जर केलं तर डिटेल सांगतो, प्रोसिजर विथ अकाउंट डिटर्मिनेशन, करायचं की नाही करायचं चेक करायचं त्याला. ठीक आहे, हा तुझा टी कोड आहे, सॉरी टी कोड म्हणतो, हे ट्रान्झॅक्शन आहे तुझं, जिथे तू GL मेंटेन करू शकतो. आता आपण सपोज बघू BSX चे. कुठे गेलं BSX, इथे BSX आहे इन्व्हेंटरी पोस्टिंग, याला डबल क्लिक केलं. आपला चार्ट ऑफ अकाउंट असा असतो की एक अकाउंट असं असतं की ज्याच्यामध्ये सगळे GL, म्हणजे एखादा समज की डायरी आहे, त्या डायरीमध्ये सगळे GL आहेत आपले, कोणत्या अकाउंटला कोणतं GL वापरायचं त्याची लिस्ट ते मेंटेन केली आहे. ती लिस्ट ह्या चार्ट ऑफ अकाउंट मध्ये असते. ठीक आहे, चार्ट ऑफ अकाउंट आहे आपला INT 1 असतो, कोणीतरी चेंज केला आहे. तरी ते बघ, तुझं व्हॅल्युएशन क्लास होता 3000 पर्यंत यायच्या अगोदर सिस्टमने ह्या गोष्टी चेक केलेल्या आहेत. तुझा व्हॅल्युएशन एरिया कुठला आहे, P001 होता. सिस्टम तो अगोदर चेक केला. तो कसा भेटला त्याला, ज्यावेळेस तू परचेस ऑर्डर बनवली, परचेस ऑर्डर बनवताना तू प्लॅन टाकला होता. ठीक आहे, आता हा PO बनवला आपण समजा, इथे तू प्लॅन टाकला. या प्लांट वरून समजलं की तुझा व्हॅल्युएशन एरिया कोणता आहे, हा प्लांट आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट तू मटेरियल टाकलं, याला डबल क्लिक करशील. या डबल क्लिक केल्यानंतर या मटेरियल मास्टर मध्ये तुझा अकाउंटिंग व्ह्यू मध्ये व्हॅल्युएशन क्लास आहे. हा व्हॅल्युएशन क्लास इथे भेटला. ठीक आहे, आणि आता याचा कुठलं आहे कन्साइनमेंट, याचा GR नाही झालेला, एखादा दुसरा PO बघतो GR झालेला असेल. ओके, इथे परचेस ऑर्डर हिस्ट्री दिसते. ठीक आहे, इथे परचेस ऑर्डर हिस्ट्री झाली तुझी, म्हणजे इथे GR झालाय, पोस्ट इनवॉइस पोस्ट झालाय किंवा इनवॉइस पार केली. ह्या इनवॉइस इथे GRचा डॉक्युमेंट आहे, ह्या GRच्या डॉक्युमेंट मध्ये गेला. इथे तुझी इथे व्हेअर मध्ये जाशील, आयटम डिटेल्स मध्ये इथे 101 दिसतोय, इथे 101 GR कशाच्या अगेन्स्ट, या POच्या, इथे POचं नाव असतं. इथे परचेस ऑर्डर डेटा मध्ये जाशील, इथे तुझा परचेस ऑर्डर दिसतो, इथे तुझे परचेस ऑर्डर दिसते. इनवॉइस मध्ये तू रेफरन्स वगैरे टाकला असेल किंवा कुठेतरी PO मध्ये रेफरन्स टाकला असेल, तो POचा रेफरन्स इथे आलेला आहे. ठीक आहे, तर या POच्या अगेन्स्ट तुझा GR झालेला आहे. GR मध्ये तुझी मुवमेंट टाईप 101 आहे. मुवमेंट टाईप तुला भेटली. PO मध्ये तुला प्लांट भेटला, हा प्लांट भेटला म्हणजे व्हॅल्युएशन एरिया भेटला. या मटेरियल मध्ये नाही, मटेरियल टाईपच्या बेसिस वरती तुला व्हॅल्युएशन क्लास भेटला. या तिघांच्या कॉम्बिनेशन साठी आता बघशील इथे व्हॅल्युएशन क्लास होता तुझा. पाठीमागे तुझ्या इथे दोन गोष्टी झाल्या, त्या दोघा गोष्टींच्या बेसिस वरती तुझा GL अकाउंट कुठला असाइन आहे, 3 लाख. ठीक आहे, सिमिलरली दुसरा व्हॅल्युएशन क्लास आहे, दुसऱ्या व्हॅल्युएशन क्लास साठी 3 लाख आहे. आता हा जो पहिला कॉलम आहे, हा आहे तुझा व्हॅल्युएशन मॉडिफायर.
किंवा व्हॅल्युएशन ग्रुपिंग कोड. तर व्हॅल्युएशन ग्रुपिंग कोड म्हणजे काय? आता आपण काय म्हणालो, व्हॅल्युएशन एरिया काय असतो तुझा? प्लांट असतो. तर व्हॅल्युएशन ग्रुपिंग म्हणजे काय? सिंपल भाषेमध्ये काय म्हणणार आपण? प्लांटची ग्रुपिंग. आता असं समज माझे काय प्लांट आहेत, आपले प्लांट आहेत P001 आहेत, P002 आहेत, P003 असेल. चौथा एखादा घेतला तुझा, तू बनवला कुठला होता? GLP1. ठीक आहे, GLP3. एक मिनिट. हे सगळे तुझे प्लांट्स आहेत. मी ह्या प्लांटचा एक ग्रुप बनवला. मी ह्या ग्रुपला जर नाव दिलं सपोज 1000. हे 5 प्लांटचा मिळून एक ग्रुप बनवला. या ग्रुपला नाव दिलं मी 1000. या 1000ला मी काय म्हणणार? व्हॅल्युएशन मॉडिफायर किंवा व्हॅल्युएशन ग्रुपिंग कोड. ठीक आहे, हा माझा झाला व्हॅल्युएशन मॉडिफायर किंवा व्हॅल्युएशन ग्रुपिंग कोड. आता मी काय करू शकतो, मला जर ठरवायचंय ह्या एका ग्रुपला, या पूर्ण एका ग्रुपला 101 साठी म्हणजे 3000 व्हॅल्युएशन क्लास साठी मला 4001 हा GL पाहिजे. तर मी सिम्पली काय करणार, एक ग्रुप यांचा बनवला. ठीक आहे, आणि त्या ग्रुपला हा ग्रुप आहे समजा 0001 हा ग्रुप बनवला. त्या 0001 च्या ग्रुपमध्ये जर माझा व्हॅल्युएशन क्लास हा असेल तर त्याला मी हा GL असाइन करणार. आता इथे माझा व्हॅल्युएशन मॉडिफायर काहीच नाही, ब्लँक आहे. याचा अर्थ काय होतो की मी माझ्या प्लांटला कुठल्या ग्रुपमध्ये नाही टाकलेला, सेपरेट आहे. आणि ज्या वेळेस इनवाइस पोस्ट करताना, GR पोस्ट करताना आपल्याला ते एरर आले होते काहीतरी की GR अकाउंट मिसिंग आहे, INT BSX 3000 डाटा डॅश GL मिसिंग असा एक एरर आला होता आपल्याला. ठीक आहे, ज्यावेळेस GL पोस्ट करत होतो त्या पोस्टिंगचे एरर आपण इथे सॉल्व्ह केले होते. तो जो एरर इथे हा जी एंट्री केली आपण, ही त्या एरर सॉल्व्ह करण्यासाठी आपण इथे एंट्री केली. आपल्याकडे व्हॅल्युएशन मॉडिफायर नाहीये, ग्रुपिंग कोड नाहीये, म्हणजे आपला एक सिंगल प्लांट आहे. सिंगल प्लांटसाठी आपण व्हॅल्युएशन क्लास 3000, मुवमेंट टाईप बॅकएंड मधून भेटली, व्हॅल्युएशन एरिया बॅकएंड मधून भेटला, PO च्या रेफरन्सने भेटला, व्हॅल्युएशन क्लास इथे झाला आणि GL इथे तू असाइन केला. सिमिलरली हे BSX साठी झालं. ठीक आहे, हा चार्ट ऑफ अकाउंट आहे तुझा. हे ट्रान्झॅक्शन BSX साठी तू मेंटेन केला. जर WRX साठी मेंटेन करायचं आहे समजा, हे WRX इथे गेलो. WRX मध्ये आपल्याला फक्त प्लांटच्या बेसिसवरती आहे. एका प्लांट मध्ये किंवा प्लांटच्या ग्रुपमध्ये कुठल्या अकाउंटला तुझे क्लिअरिंग अकाउंट मेंटेन व्हायला पाहिजे, ते मटेरियल सगळे घेणं देणं नाही, प्लांटच्या बेसिसवरती आहे इथे. तर इथे व्हॅल्युएशन मॉडिफायर आपलं ब्लँक आहे, म्हणजे आपला ब्लँक प्लांट साठी आपण GL कोणता मेंटेन करणार? 19110100. ठीक आहे, जर ग्रुपिंग असला ग्रुपिंग साठी पण आपण सेम ठेवला. जर डिफरंट GL पाहिजे तर डिफरंट GL आपण इथे मेंटेन करू शकतो. ठीक आहे, काही अडचण आतापर्यंत? हा होता तुझा अकाउंट डिटर्मिनेशनचा पार्ट. अजून एक आहे, पण तो आपण नंतरच्या पुढच्या सिनारिओ मध्ये बघू. इथेच बॅक जातो. हा जो टी कोड आहे ना, सॉरी आता पाथने सांगितलं मी तुला. ठीक आहे, पाथने यायचं नसेल तर तुझ्याकडे टी कोड आहे OBYC. एंटर करशील इथे, जशी इथे सेम एंट्रीज वगैरे तू मेंटेन करू शकतो. आता हा इथे आलो आपण इन्व्हेंटरी व्हॅल्यू ऍडजस्टमेंट मध्ये, BSK मध्ये. इथे तुझा व्हॅल्युएशन मॉडिफायर पण इथे व्हॅल्युएशन क्लास पण दिलेला आहे, आणि इथे डेबिट क्रेडिटचे ऍडजस्टमेंट आहेत, म्हणून इथे त्यांनी क्रेडिटचे ऍडजस्टमेंट कुठे होणार आणि डेबिटचे ऍडजस्टमेंट कुठे होणार. सिमिलरली प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचे इथे व्हॅल्युएशन मॉडिफायर सोबत अकाउंट मॉडिफायर सुद्धा एक असतो. तो कुठे यूज होतो तेच दाखवतो मी तुला. याला एकदा बॅक जातो. अकाउंट ग्रुपिंग फॉर मुवमेंट टाइप्स. इथे तुझ्या हे इव्हेंट वगैरे हे अकाउंट मॉडिफायर आहेत, ERA. ठीक आहे,
अजून भरपूर असतील. हे बघ, PRF, AUF, हे जे आहे ना तुझं स्क्रॅपला मटेरियल जाणार आहे का, किंवा तुझं मटेरियल लॉस झालं, गेन झालं, इन्व्हेंटरी फिजिकल इन्व्हेंटरी करतो आपण, त्या केसेसमध्ये एक्स्ट्रा मटेरियल हरवलं किंवा भेटलं, जुनं मटेरियल भेटलं, अशा केसेसमध्ये हे अकाउंट मॉडिफायर यूज होतात आणि यांना आपण वेगवेगळे GL असाइन करू शकतो. जसं व्हॅल्युएशन मॉडिफायर बघितलं, व्हॅल्युएशन मॉडिफायरच्या बाजूला पण हा अकाउंट मॉडिफायरचा एक कॉलम येतो. आपण मेंटेन नाही केलं म्हणून इथे नाही आपल्या केसमध्ये. ठीक आहे. आणि त्याला असते ही व्हॅल्यू स्ट्रिंग, हे आपण नंतर बघणार आहे. या सगळ्या गोष्टी समजा तू सब कॉन्ट्रॅक्टिंग PO जरी बनवला, कन्झम्पशनला जातं काही मटेरियल वगैरे, स्क्रॅपिंगला टाकलं मटेरियल, तिथे पण तुझं हे अकाउंट मॉडिफायर वगैरे यूज होतं. पण हे नंतर आपण ऍक्च्युअल सिनॅरिओ बघू, त्यावेळेस ही गोष्ट बघू. हा पण तुझा अकाउंट डिटर्मिनेशनचाच पार्ट आहे, पण एवढं डीप आता लगेच नको जायला. ठीक आहे. तर हा पार्ट होता आजचा. संपू मग येते, उद्या दुसरा टॉपिक चालू करून.